नमस्कार, दुपारचे 12 वाजतात. आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. देश विदेशातल्या 100 महत्त्वाच्या बातम्या बघूयात महाफास्ट न्यूज 100 मध्ये. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी पॅकेज जाहीर होणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी TV9ला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. मंत्रिमंडळात चर्चा करून पॅकेज ठरणार असल्याचं थोरातांनी म्हटलं. पंचनाम्याऐवजी फोटो ग्राह्य धरायला हवे आणि तात्कालीन दीर्घकालीन मदत केली पाहिजे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच काल काहींना 3 ते 4 हजारांचे चेक दिले गेले. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका असं देखील फडणवीसांनी म्हटलं. काही झालं की केंद्राकडे सध्या टोलवलं जातं अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतःहून फोन करून मदतीची ग्वाही दिली आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्राकडनं SDRFला पैसा दिलेला असतो. केंद्रीय मदतीबद्दल सारे माहीत असतानाही राजकारण केलं जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. UPA-पेक्षा सध्याचं सरकारच जास्त मदत करेल असा विश्वास फडणवीसांनी बोलताना व्यक्त केला. केंद्र सरकार कर्ज काढून GSTचा परतावा देतंय. केंद्राचा पैसा राज्याला येणार आहे असं फडणवीस म्हणाले. राज्यानं पदरचा पैसा खर्च करून मदत द्यावी असा सल्ला फडणवीसांनी दिला. तुम्ही राजकीय बोलाल तर मीही राजकीय बोलेन. मला आणि शेतकऱ्यांना राजकारणात रस नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मोठी आहे, त्यांनी संवेदनशील राहावं असा सल्ला फडणवीसांनी दिलेला आहे. जलयुक्तबाबत जी चौकशी करायची ते करा असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 6 लाख ठिकाणी जलयुक्तची कामं झाली असून सर्व कामं विकेंद्रित पद्धतीनं झाल्याचं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेगडा गावात पाहणी केली. या भागातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. बेगडा गावात शेतीची परिस्थिती अजूनही भीषण आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अक्कलकोट तालुक्यातील संगोगी या गावात जाऊन पाहणी केली. इथं सुद्धा शेतकऱ्यांचे खूप हाल झालेत. प्रवीण दरेकरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि दिलासा दिला. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. एकनाथ खडसे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी TV9ला दिली आहे. रक्षा खडसे भाजपात राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावरती मी बोलणार नाही, कारण खडसे यांच्या पक्षांतराचे मुहूर्त रोज सांगितले जात आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या पक्षांतरावरती बोलणं टाळलं. फोटोपुरते दौरे करण्यापेक्षा पाहणी करा असा खोचक सल्ला राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. प्रशासन पोहोचत नाही तिथे मंत्र्यांनी पोहोचावं असं राजू शेट्टी यांनी म्हटलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून त्या नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. खासदार संभाजी राजे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांनी पाहणी करून केलेली आहे. शेतकऱ्यांना मदत करा, एकमेकांवरती ताशेरे ओढण्याची वेळ नाही असा सल्ला संभाजी राजे यांनी पुढाऱ्यांना दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधावरती जाऊन पाहणी केलेली आहे, पण शेतकऱ्यांसाठी लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी भाजप राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी म्हटलेलं आहे. केंद्र सरकारनं राज्याला भरीव मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. किनवट माहूर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीकडे कोणाचंही लक्ष नसल्यानं खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या नुकसानीची पाहणी केली आणि पंचनामे करण्यास सांगितले. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत शासनानं द्यावी अशी मागणी त्यांनी केली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मोठी घोषणा केली. त्यांची घरं वाहून गेली, शेती वाहून गेली अशा निराधार कुटुंबियांना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार असल्याचं भुजबळांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दात फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं. कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची ती होतेच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची या कोंबड्यासारखीच अवस्था झाली अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा स्वतःच्या राज्यासाठी आधी काम करा असा खोचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिलेला आहे. तसंच त्यांनी थोडं दिल्लीतही जावं. ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान मोदी देखील घराबाहेर पडतील असा खोचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला.
तुफान पावसानं नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेते मंडळी ग्राउंडवरती उतरून शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देतात। खासदार संभाजीराजे यांनी लातूर जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या। या भेटीनंतर त्यांनी तुझं माझं करू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांना मदत करा असा सल्ला सरकारला दिला। उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं। केंद्राकडे मदत मागण्यात गैर काय? केंद्रातील सरकार हे देशाचं सरकार आहे, ते काही परदेशातील सरकार नाही असा टोला त्यांनी लगावला। युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला। नेत्यांचे काही फोटो शेअर करत त्यांनी सत्ता गेल्यावर सगळे जमिनीवरती येतात अशा आशाचं ट्विट करत फडणवीसांना चिमटा काढला। भाजपकडे आता कोणत्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती राजकारण करत असल्याचा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला। तर भाजपनं आधीच्या कर्जमाफीचा हिशेब जनतेला द्यावा, मगच मुख्यमंत्र्यांवरती टीका करावी असं आवाहन गुलाबराव यांनी भाजपला दिलं। दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यासोबतच नगर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। असं असलं तरी मंत्री आणि नेते या भागात गेले पण नगरला पालकमंत्रीही फिरकले नाहीत। नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का असा सवाल शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी उपस्थित केला। मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक होतीये। दुपारी 3 वाजता मुंबईत ही बैठक पार पडणार आहे। मराठा आरक्षणावरती 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सुनावणीआधी महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। काँग्रेसनेही बिहार निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांमध्ये महाराष्ट्रातील मंत्री विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, नामदेव सेंडी, राजाराम पानघवाणे आणि सुनील शिंदे यांचा बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परभणी जिल्ह्यातील कोरोना स्थितीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली। तर ऑक्सिजनचा टँक जिल्हा रुग्णालयात बसून 1 महिना झाला तरी पाईप लाईन न झाल्यानं संबंधित अधिकाऱ्याला आरोग्यमंत्र्यांनी चांगलंच धारेवरती धरत काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले। जीएसटी नुकसान भरपाई पोटीची महाराष्ट्राला देय रकमेची थकबाकी सप्टेंबर 2020 अखेर 28,358 कोटींवरती पोहोचल्याचं समोर आलं। केंद्र सरकारकडे जीएसटीच्या भरपाई पोटीची मोठी रक्कम थकली आहे। ते पैसे मिळाले तरी शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी लवकरच उपलब्ध होईल असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं। सर्व महिलांना लोकल प्रवासाची दारं उघडी करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीवरनं रेल्वे प्रशासनानं कागदी घोडे नाचवणं सुरू ठेवलेलं आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेनं आता अशा कामावरती जाणाऱ्या महिलांची आकडेवारी राज्य सरकारकडून मागितलेली आहे। त्यामुळे लोकल प्रवासासाठी महिलांना आणखी वाट पाहावी लागणार आहे। लॉकडाऊन नंतर कार्यालय सुरू होत असून नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं सध्या गरजेचं आहे। केवळ सरकारी कर्मचारी, वकिलांनाच नव्हे तर मजूर, कामगार, विक्रेते अशा सर्वांनाच लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा देण्याचा गांभीर्यानं विचार करा अशा सूचना हायकोर्टानं सोमवारी सरकारला दिल्या। मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी करण्यासाठी नियमित लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी अत्यंत महत्त्वाची मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। लोकलबाबत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देखील मलिक यांनी केला। एका एसटी महामंडळाकडून नागपूरहून पुणेकरता 10 शिवशाही बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। याचा प्रवाशांना चांगला। औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्यानं क्रीडा मैदानं खुली करण्यात आलेली आहेत। क्रिकेट, खो खो या खेळांसह बंदिस्त दालनातील क्रीडा प्रकाराचा सराव करण्यास परवानगी देण्यात आली। कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीनंतर गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 30 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आलं होतं। मात्र 1 नोव्हेंबरपासून व्याघ्र प्रकल्प पुन्हा सुरू होणार असून केवळ 50% पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाईल। महाबळेश्वर पाचगणी इथं घोडेस्वार नौकाविहारासाठी सह टॅक्सी चालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिलेली आहे। मात्र पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेल्या 10वी आणि 12वीच्या फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहेत। या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या। दिनांक 25 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या बॅकलॉग आणि नियमित सर्व परीक्षांचे यशस्वी नियोजन करून या परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडल्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरचा शाही दसरा रद्द करण्यात आलेला आहे। कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून आणि लोकांनी यावर्षी साधेपणानंच हा सण साजरा करावा म्हणून दसरा साजरा करण्यात येणार नाहीये।
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे दर 40 ते 70 रुपयांवरती गेले असून किरकोळ मार्केटमध्ये कांदा 60 ते 80 रुपये किलो दराने विकला जातोय। किरकोळ मार्केटमधील दर लवकरच 100 वरती जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महागाईमुळे इराणचा कांदा देखील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलाय। वर्धा जिल्ह्याच्या बहुतेक भागांमध्ये धुक्याची दाट चादर पसरली होती, त्यामुळे धुक्यामुळे कपाशीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाच्या सांडव्यातनं गळती सुरू झालेली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली। पाटबंधारे विभागाचे अधिकारी रातोरात पन्हाळे धरणावरती पोहोचले आणि त्यांनी विसर्ग वाढवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे। यंदा अवकाळी पावसामुळे साखर हंगाम लांबण्याची शक्यता असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेले आहे। राज्य शासन आणि बँका कारखान्यांना लागेल ते सहकार्य करतील अशी ग्वाही त्यांनी दिली। परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात 18,746 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती नजरअंदाजाने समोर आलेली आहे। यामध्ये आणखी वाढ होत असून लवकरच नुकसानीची खरी माहिती पुढे येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांनी दिली। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या फुल बाजारात पावसामुळे फुलं खराब होत आहेत। त्यात फुलांना ग्राहक नसल्याने बाजारात फुलांचा माल सडतोय, त्यामुळे फुलं विक्रेत्यांवर फुलांचा माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे। तात्काळ दुष्काळ अनुदान देण्याच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काल संतप्त शेतकऱ्यांनी शेतातील सडलेली पिकं कलेक्टर कार्यालयात फेकली। लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात होताच 500 रुपयांची वाढ झाली, तर प्रति क्विंटलला 7,700 रुपये भाव मिळाला। जालन्यातील शेतकऱ्यांनी यश मिल्क या नावानं दुधाचा ब्रँड तयार केलेला आहे। यश मिल्कसाठी लागणारे दूध हे शेतकरी गटांचा आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांकडून खरेदी करून त्यावर सातोना खुर्द येथे प्रक्रिया होते। देशात मागील 24 तासात कोरोनाचे 46,790 नवे रुग्ण आहेत। आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 75,97,063 वरती पोहोचली। महाराष्ट्रात काल अवघे 5,984 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालंय, तर 15,069 रुग्ण मागील 24 तासामध्ये बरे झाले। राज्यात आतापर्यंत एकूण 13,84,879 नवे कोरोनाचे रुग्ण कोरोनामुक्त झाले। मुंबईतील नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागलेली आहे। सोमवारी 1,233 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 45 रुग्णांचा मात्र दुर्दैवी अंत झाला। पुणे शहरात काल दिवसभरात नव्यानं 214 रुग्ण आढळल्यानं 1,57,731 एवढी रुग्णसंख्या झालेली आहे। नागपुरात काल 457 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, तर 19 जणांचा काल दुर्दैवी अंत झाला। केडीएमसीचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर आणि शिवसेनेच्या गटनेता दशरथ घाडीगावकर यांचा कोरोनानं मृत्यू झाला। या दोघांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा ठराव काल पालिकेच्या महासभेत मंजूर झाला। बुलढाणा शहरात महिला सरपंच महिलेनं आपल्या पतीलाच यमदूत बनवून कोरोनाबद्दल जनजागृती केली। माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत सरपंचताई जाधव यांच्या पतीनं ही जनजागृती केली। लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डातील महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप रुग्णानं केलाय। त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच हे दागिने चोरल्याचा त्यांचा आरोप आहे। शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी बेधडक कारवाई करत वैतरणा धरणामध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणारी बोट आणि सक्शन पंप ताब्यात घेतलेले आहे। यावेळी बोटीवरती काम करणारे कर्मचारी पश्चिम बंगालमधील नागरिक असल्याचं समोर आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला 360 मशालींच्या प्रकाशानं आता उजळून निघाला। गडावरील भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्ष पूर्ण झाली असून कोरोना काळात ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी नवरात्रोत्सवात हा सोहळा अत्यंत साधेपणानं पार पडला। 3.5 शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या माहूरमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। नवरात्र उत्सवाच्या 3ऱ्या माळेनिमित्तानं काल रेणुका मातेच्या मंदिराची खास सजावट करण्यात आली। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्तानं आज रुक्मिणी मातेची तुळजाभवानीच्या रूपात पूजा बांधण्यात आली। यावेळी पारंपरिक सोन्याच्या आणि हिरे माणिक पाचू कंठमणी अशा विविध दागिन्यांनी सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसलं।